पंचमखंड भाग पहिला. संघ आणि त्याची संघटना. भगवंताच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक. संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. परिव्राजक ही संख्या बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे. प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्ततः परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय. आचार्य आणि दार्शनिक यांच्या सहचार्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्यज्ञान मिळवावे, हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे. काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत. ह्या प्राचीन परिव्राजकांच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत. त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत. ह्या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे, वर्तनाचे नियम नसत, ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे. भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवले. संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे, त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाडला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात नसे, कुळावर नसे. भगवंत म्हणत असत, संघ हा एक महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एका महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाचीही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुनी. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक. भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ ह्या दोन वेगळ्या संस्था होत्या. संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिशरण आणि दशशिला ग्रहण केलेला मनुष्य, प्रत्येक मुलगा श्रामणेर बने. त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे. दशशिला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्न सेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐश आरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा ह्या 10 प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे. भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागे. पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे. ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल, त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावं लागे.
भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून द्यावी लागे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळे. भिक्खुणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा. उपासक आणि श्रामणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गनाव न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे, ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक, अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र, करगोटा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुईधागा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अंधपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पराजिका हा दोष होतो. पराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्मविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघाधीशेस अशी संज्ञा होती. विनयपिटकात अशा 13 अपराधाची यादी आढळते. ते पराजिकासारखे आहेत. भिक्खू आणि प्रतिबंध. संघाधीशेस आणि पराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागतात. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल तर ते करू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसंगीय पाश्चित्य अशी संज्ञा असून त्यात भिक्खूनं पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट आहेत. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे यासंबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खूसंबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सनीय
म्हणजे परतफेड आणि प्राचितीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिसंबंधाशिवाय भिक्खूला पाचितीय या नावाचे व्यापन्न निर्बंध पाळावे लागतात. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्यांची चलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते, त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होता. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनविलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थित केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत. तर्जनीय कर्म म्हणजे ताकीद देऊन सोडणे. नियस्स कर्म वेडा म्हणून जाहीर करणे. प्रवार्जनीय कर्म संघातून हकालपट्टी. उत्क्षेपनीय कर्म बहिष्कार. परिवास कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर अंभान कर्माचा उपयोग करता येत नसे. अंभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासत्व परत देणे. अंभान कर्म ही विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे भगवंताच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाच्या शीलनिर्मिती आणि शीलसंवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्याचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूची सद्विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोसतासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर पंधरवाड्यात अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमुखातील एक प्रतिबंध म्हणजे नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधनाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोसताची सभा भिक्खुनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने
पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही, तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल. पंचमखंड भाग दुसरा. भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. भिक्खू कसा असावा यासंबंधी बुद्धाची कल्पना. भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले. ते असे: जो कोणी चितमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो, तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. परंतु ज्याने चितमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे, तोच खरोखर काषाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो, तोच खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तिसुख, विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्युत होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याची मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना, परंतु जे मिळाले त्याचा तो अव्हेर करीत नाही. जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे, अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजे आपण असे समजत नाही आणि जो कष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही, त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद निब्बान प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनाचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नको, आपलं चित्त कामोपभोगातून रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही, ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, ज्यांचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःला स्वतःच जागे कर, स्वतःची परीक्षा कर, असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त
मुक्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणेच मनुष्याने आपले नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही. तो सदैव निब्बाण सान्निध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, गृहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवने हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे. ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी काय, याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकांबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृधकुटावर राहत होते. त्यावेळी उंदुबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत गृधकुटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर, ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत, तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध झाले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला, भगवंत, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेणग्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम, आमच्या ह्या चमूत आले आहेत, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते कास धर्मविनय शिकवितात आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकवलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्त्वे कोणती? हे निग्रोध, ज्याचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी मी काय शिकवितो? त्यांचे अंतिम शरण काय आणि त्यांची सदाचरणांची मुख्य तत्त्वे कोणती? हे विनाभ्यास, विना शिक्षण समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवन निष्ठेविषयी मला प्रश्न विचार.
आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा. निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही. त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले ती काहीच घेत नाही. आमंत्रणे स्वीकारित नाही. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले, उकडातले, काट्याकुट्यावरचे, जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याप्रमाणेच एकत्र भोजन करीत असलेल्या 2 माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणी जवळचे, संभुक्त स्त्रीजवळचे, दुष्काळातले, कुत्रा जवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेये आणि किंवा पेज घेत नाही असा तो परिव्राजक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा एकच घास खाणारा, किंवा 2 घरी मागणारा 2 घास खाणारा, 7 घरी मागणारा 7 घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा 7 दानावर उपजीविका करीत असेल. तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्नभक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्यांच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल, तो शोक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल. तो जाडेभरडे तागाचे कपडे अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरडा, झाडाची वल्कले अथवा काडविटाची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबडी अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असेल. त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल. तो सदैव उभा राहणारा, टाचावर बसणारा आणि टाचावर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखाच्या बिछाण्यावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत, कलंकित कसा? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगेच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. आणि निग्रोधा, हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे.
जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते. लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. जो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो, हाही परिव्राजकातील कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोध दान, देणग्या आणि कीर्ती मिळविल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला कलंक आहे. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो, तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, मला योग्य आहे ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो आणि त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो आणि त्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो. त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि पुन्हा हे निग्रोध, दानधर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल, त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हाही तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. हे निग्रोध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्याशी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळे, फळं आणि धान्य, बियाणे, जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात, त्यावेळी तो म्हणतो, सुख उपभोग करणाऱ्या ह्या माणसांचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत आणि मी खरोखर खडतर तप आचरित असता मला मात्र मान देत नाहीत, दानधर्म करून माझी पूजा करीत नाहीत. अशा रीतीने तो मस्तधारीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुरू करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय, असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्पर असत्य भाषण करतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निग्रोधा, तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ डवली होतो. दुसऱ्या संबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्यागभावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यापैकी एखाद्याचा कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचे संभव आहे. भिक्खूंनी हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. भिक्खू आणि ब्राह्मण.
भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय? ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही. ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधिपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे, त्याप्रमाणेच ईश्वर, आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरते. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवित नाही. ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही. म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते, भिक्खूला जात नसते. ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनविला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. ह्याच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते तीही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोतील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचारविचारांमध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्तीरहित असल्याने ती मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. भिक्खू हा संपत्तीरहित असल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि स्वच्छील यांच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन आपण स्वतःच करणार. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतःसारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकाची नाही. त्याला लग्न करता येते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. ह्याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती ठेवता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही. पंचशिलाचे नियम दोघांनाही पाळावयाचे असतात. परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपाचे असतात. पंचशिलांचे परिपालन हे भिक्खूच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी हा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय ते असा भेद करणार नाहीत. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या सहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंताचा उद्देश होता. यात संशय नाही.
म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे. म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श, समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश आणि शक्य तो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय. भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावयाचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करावयाची. त्याने दोन्हीही कार्ये केली पाहिजेत. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरीत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ, धार्मिक, ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे. यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो, परंतु तो जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्यात त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते, परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात, अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि त्या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरीत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल, पण भिक्खू या संज्ञेने नाही. पंचम खंड भाग 3. भिक्खूंची कर्तव्ये. भिक्खूंची नवदीक्षितासंबंधी कर्तव्ये. यश आणि त्यांच्या 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्मदीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. पुष्कळच लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिव्राजकांच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे रूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिव्राजकाला संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याने पाळणे आवश्यक केले. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थातून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिव्राजक होऊन कित्येक वर्षे एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल आणि संघाचा सदस्य बनेल असे ठरविले. धम्मपरिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो,
तुम्हीही अशा बंधनांपासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने, देवाच्या आणि माणसांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अंती त्याप्रमाणेच तत्वतः आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे सर्वश्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करावयास शिकवा आणि दुःखाने दग्ध असलेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशाने धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या. ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि आपापल्या संप्रदायांचा फैलाव करीत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपापल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतकरणाने जा, लोकांना बंधनमुक्त करा आणि कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा द्वेषामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहामुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणामुळे बिघडते तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मपदाचा आदेश घेऊन 60 भिक्खू धम्मप्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्मपरिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही. एकदा भगवंत मल्लांच्या अनुंपिय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी तेथे भिक्षेसाठी गेले. भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपिय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भग्गव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले. भग्गवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले स्वागत मी करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येत आहात. हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भग्गव त्यांच्या शेजारी एका ठेणग्या आसनावर बसला आणि तो परिव्राजक त्यांना म्हणाला, काही दिवसांपूर्वी लिच्छवी कुळातील सुनखत मजकडे येऊन गेला. मी भगवंताचा त्याग केला आहे असं त्याने सांगितले. मी त्यांना गुरु मानित नाही, ही खरी गोष्ट आहे का? लिच्छवी कुळातील सुन्नखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे. हे भग्गव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत मजकडे आला आणि मला म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुनखत, तू मला गुरु मान असे मी तुला कधी म्हटले होते काय? सुनखताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय की भगवंत मी आपणाला गुरु मानतो? सुनखत म्हणाला, नाही, मी असे कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. सुनखता, मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो? नाही भगवान. किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईल? नाही भगवान. जी मी असे बोललो
जर मी असे बोललो नाही, तूही तसे बोलला नाहीस, तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी अद्भुत चमत्कार दाखविले जावेत अथवा न दाखविले जावेत, तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागतांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. परंतु भगवान सुनखत मला सारखा म्हणत राहिला, वस्तू सांगत नाही. परंतु भगवान सुन्नखत मला सारखा म्हणत राहिला, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत. अरे सुनखता, मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तुजाताचा प्रारंभ स्पष्ट करीन? नाही भगवान. किंवा तू असे कधीतरी मला म्हणाला होतास काय की वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला, कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन? नाही भगवान, असे मी म्हटले नाही. तूही असे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही. मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, त्याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवतो. त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो. वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवो अगर न शिकवो, दुःख निरासनासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात. मग सुन्नखत, वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभ रहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे? सुनखता, वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस. मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ्यासंबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुलातील सुन्नखताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्याचे नियम पाळता आले नाहीत, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला. भगवा, अशा रीतीने लिच्छवी कुळातील सुन्नखताला मी बोललो. तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. सुन्नखताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे. त्यात दैवी असे काही नाही. सुन्नखता अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता. कारण बुद्धाने आपल्या धम्मपरिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही. धम्मपरिवर्तन हे बळाने करावयाचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावर जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. भगवान रात्र होताच अंबलठ्ठिका
अंबलठ्ठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खूसंघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली. पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त ह्यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगताच भगवंत म्हणाले, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्याविरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्याच्यावर रागावू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्याविरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येतील? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर तुमच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही. ही खरी गोष्ट आहे. भगवान पुढे म्हणाले, संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शुद्ध बोलू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्याचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका. प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीवहत्येपासून दूर राहतो. त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्याला लाज वाटते. तो करुणामय असून सर्व जातीसंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धम्मपरिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणेल, न दिलेले असे कुणाचे काही घ्यावयाचे नाही. हे व्रतपालन करणाऱ्या गौतमाने लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच तो घेतो. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो. आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल, व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे. संभोग आणि सामान्य माणसांच्या क्रिया यांच्यापासून तो दूर राहतो. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करत नाही. खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. तो सत्य बोलतो, सत्यापासून विचलित होत नाही. तो ईमान राखतो. तो विश्वसनीय आहे. दिलेला शब्द तो मोडीत नाही. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाही. निंदेचा त्याने त्याग केला आहे. तो जे इथे ऐकतो ते इथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी इथे बोलत नाही. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो. तो शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असेच शब्द उच्चारणारा आहे. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतमाने उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत. निर्दोष, ललित, हृदयाला जाऊन भेटणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द तो बोलतो. अथवा तो म्हणेल, चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही. तो योग्य वेळी बोलतो, सत्याला धरून बोलतो. धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो. अंतकरणात साठविण्यासारखे बोलतो. समुचित उदाहरण देतो.
भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही. किंवा तो म्हणेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांनासुद्धा इजा करीत नाही. तो दिवसा फक्त भोजन करतो, रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही. फूलमाळा, सुगंधी द्रव्ये आणि उटणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही. लांबलचक उंच बिछाण्यावर तो कधीही पहुडत नाही. सोने, रुपे तो कधीही स्वीकारित नाही. बिन शिजवलेले धान्य तो घेत नाही. स्त्रिया अथवा युवती ह्यांचा तो स्वीकार करीत नाही. दासदासी यांचा तो स्वीकार करीत नाही. मेंढे, बकरी, बोकड हे तो स्वीकारित नाही. कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही. हत्ती, घोडे, गुरे तो स्वीकारित नाही. तो दूताचे अथवा मध्यस्थाचे काम करीत नाही. तो क्रय विक्रय करीत नाही. लालूचपणा करीत नाही. लांडी लबाडी ह्यांचा वाममार्ग तो आचरत नाही. तो कोणाला विद्रूप करीत नाही. कोणाचा खून करीत नाही. कोणाला कडी घालून बांधित नाही. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाही. भिक्खू हो, तथागताची प्रशंसा करताना धर्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोलेल, परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय उचंबळूनही जाता कामा नये, कारण असे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा ते सत्य असेल, ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते, हे अगदी बरोबर आहे. भिक्खूने धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, परंतु जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो, म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका. पंचमखंड भाग 4. भिक्खू आणि उपासक. भिक्षापात्र. संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिव्रज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतर परिव्राजक संघ सभासद बने. संघ ही स्वतंत्र संस्था होती. संस्थापकावर ती अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून आपल्याला आवडेल त्याला सभासदत्व देऊ शके. विनय नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व हिरावून घेऊ शके. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा मागणारा, भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी व्यवस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षा हा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये संघप्रवेश, त्याप्रमाणे धम्मप्रवेश या दोहोंचा अंतर्भाव होई. परंतु ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करावयाचा नसेल, त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अनिकेत बनणे. धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ह्रास झाला त्यापैकी हे एक कारण आहे.
या दीक्षाविधींच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. परस्परावरील परिणाम. तथापि धर्माचरणात चुकणाऱ्या उपासकाला मार्गावर आणण्याचे साधन भिक्षापाश हे एक होते. यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचार केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार बुद्धाकडे आल्यावर आणि त्याने ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात सामील केले. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारीचा योग्य न्याय देण्याचे साधन आहे. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध अशा प्रकारचा होता. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. बौद्ध धर्माचे काही टीकावर बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे: बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात, बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे. सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धर्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धाच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय? किंवा भिक्खूला बंधनकार असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही, अशी वस्तुस्थिती आहे काय? भगवान बुद्धाने आपली प्रवचने भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत, म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धाने जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. पंचशील, अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धाच्या मनात उपासक होते हे त्या त्रयीच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही. ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूंच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही. ते संभवनीय आहे गृहस्थाच्या बाबतीत. भगवान बुद्धाने आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांनाच उद्देशून असला पाहिजे. तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनात आराम करत असता धम्मिक आणि इतर 500 उपासक त्यांच्याकडे गेले. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो.
अन्नभिक्षा मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. भिक्षा मिळता क्षणीच एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलित म्हणजे ब्रह्म पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा. धर्मशील लोकांशी बोलताना हे भिक्खू हो, भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या. भिक्षा, आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्नान ही केवळ साधने आहेत. याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना. ह्या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. संबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रावर प्रेम करा. कोणीही उपासकाने चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे देतील तेवढेच घ्यावे. उपभोग ही अग्निकरता समजून त्यापासून दूर राहा. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी व्यभिचार करू नका. राजगृही अथवा चव्हाट्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपान करू नका, दुसऱ्याला मद्य पाजू नका, मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वैराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यापासून परावृत्त व्हा. सप्ताहामागून सप्ताह उपासताचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतःकरणाने अष्टशिलाचे पालन करा. प्रातकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसत व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या. आपल्या आईबापांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मार्गाने करा. असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करेल. ह्यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे, परंतु त्या दोघांच्याकडून आचारावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनउल्लंघनीय व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे व्रतासारखेच आहेत. उलटपक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक कर्तव्य असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने करावयाचे असते. ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही. उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे. उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य असे आहे. तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे. भाग 5. उपासकासाठी नियम. धनवंतासाठी नियम. दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी
दारिद्र्याचा गौरव केला नाही, त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. उलट संपत्ती स्वागतार्ह आहे असे ते म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता, आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सानिध्य बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत? भगवंतांनी उत्तर दिले, ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्टसुद्धा सन्मानाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राप्य गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने 4 अटी पाडल्या पाहिजेत. ह्या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. ह्या ज्ञानाने त्याला हे भगवान अर्हत आहेत. सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरण संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, ते दुर्दमनीय आहेत, मनुष्यांना वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यापासून परावृत्त होणे. औदार्यरूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे. लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी असली पाहिजे. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय? तुला माहीत आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्ये करतो, जे कर्तव्य केले पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, धांदल आणि शंकीखोरपणा हे मनाचे कलंक आहेत. जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते, तो पूर्ण ज्ञानी होतो. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निढळाच्या घामावर संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो. त्याप्रमाणेच आपले आईबाप, पत्नी, मूलबाळ, सेवक, कामकारी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो. गृहस्थासाठी विनय. ह्या विषयावरील बुद्धाचे विचार सियालवाद सुत्त अंतर्भूत झाले आहेत. एकदा भगवान राजगृह येथील वेळुवनातील कलंद निवासात विहार करीत होते. त्यासमयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ऊर्ध्व, अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. त्याचवेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला.
अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, तू दिशांची पूजा का करीत आहेस? त्यावर सियालने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. भगवंतांनी त्याला विचारले, व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? सियालने उत्तर दिले, याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार? आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा. तरुण गृहस्था, ऐक, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. तरुण सियाल म्हणाला, ठीक आहे भगवंत. माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या करणे, न दिलेले बलात्काराने घेणे, व्यभिचार करणे आणि असत्य बोलणे, हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. सियाला हे लक्षात ठेव की पापकर्म ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे, जत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्राची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती 6 संकटे होत. अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस 6 प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायका मुले आणि त्यांची मालमत्ता ही आरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ते म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का? जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात, हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो, त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात, लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालत नाही, कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण करता येणार नाही. कुसंगतीने 6 प्रकारची संकटे ओढावतात. ती म्हणजे त्याला कुणाही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो, फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. लोभी पुरुष, बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु
आतून तो शत्रूसारखा वागतो, कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा, कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. त्याप्रमाणेच उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा, कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही धृत क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात: सहाय्यक, सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा. सहाय्यक हा खरा मित्र समजा, कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमची आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुप्पटीने पुरवितो. सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा, कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले. जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षड्दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो. पुत्रांसाठी विनय. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात, सद्गुणाचा त्याला उपदेश करतात, आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात, त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात. शिष्यासाठी विनय. शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. त्या आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा, त्यांना अभिवादन करावे, त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे, कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवतात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात. पती-पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीची सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, तिच्याशी एकनिष्ठतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी
कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजावते. ती पतिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेविते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्य पाळते. कुलपुत्राने, औदार्याने, दाक्षिण्याने, दागदागिन्यांनी, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपद अवस्थेत त्याला त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात. धनी व सेवक यांसाठी विनय. धन्याने नोकर चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे, अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रूषा करावी. असाधारण स्वादिष्ट पक्वाने त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची कीर्ती सर्वत्र वाढवितात. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया, वाचा, मन त्याचवर प्रीती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऐहिक गरजा भागवून करावी. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परामुख करतात, त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात, मायेने त्यांच्या संबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. निष्कर्ष. भगवंतांनी सियालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुप्ती होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंताने मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. कन्येसाठी विनय. एकदा भगवान बद्दीय समीप असलेल्या जेतवनात राहत होते. तेथे मेनकाचा नातू उग्गह याने त्यांना भेट दिली आणि अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंतांना म्हणाला, भगवान, उद्या आपण माझ्या घरी भोजनास यावे. भगवंतांनी त्याला मूक संमती दिली. भगवंतांनी आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उग्गह आपल्या स्थानावरून उठला व भगवंतांना अभिवादन करून तो त्यांच्या उजव्या बाजूने निघून गेला. रात्र संपल्यावर भगवंतांनी चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र व चीवर घेऊन ते उग्गहाच्या घरी आले. तेथे त्यांच्यासाठी सज्ज ठेवलेल्या आसनावर ते बसले. उग्गहाने स्वहस्ताने भगवंताचे समाधान होईल तोपर्यंत अन्न वाढले. भगवंतांनी भिक्षापात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उग्गह त्यांच्या बाजूला बसला आणि म्हणाला, भगवान, या माझ्या मुली त्या आता पतिगृही जाणार आहेत. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल, त्यांचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. यावर भगवंत त्या मुलींना उद्देशून म्हणाले, मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की आमचे आईबाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयीच्या प्रेमबुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू, मनपूर्वक काम करू. कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडी गुलाबीने करायला लागू. नेहमी गोड आवाजात बोलू, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आप्तेष्ट, आईबाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ.
त्यांचा आदर करू. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार करू असे वागायला शिका. त्याप्रमाणेच पतिगृहीची सर्व कृत्ये, मग ती लोकर विणण्याची असोत किंवा कापूस विणण्याची असोत, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करू. कोणत्याही कामाचे स्वरूप नीट समजावून घेऊ, म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल असे वागायला शिका. त्याप्रमाणेच दूत, कामगार हे आपली कामे जशी बजावतात, प्रत्येकजण काय करतो आणि काय करीत नाही, ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सराक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागत तसे अन्न देऊ असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आपले पती जे धनधान्य, रूपे, सोने कमाई करून घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू. त्यावर पहारा आणि देखरेख ठेवू आणि जेणेकरून चोर, दरोडेखोर, लुंगे लफंगे यांच्या नजरेपासून जे सुरक्षित राहील असे सर्व काही करू असे वागायला शिका. हा उपदेश ऐकताच उग्गहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी कृतज्ञतेने भगवंतांना धन्यवाद दिले.